हे बघा, नगरपालिकेत 30 वर्षे सत्ता असताना कुलकर्णी SK ईश्वरपूर आष्टा नाका शेजारी 6 एकर जमीन यांनी कोट्यवधी रुपयाची तिची जमीन दापली चुलत भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर। कापूसखेड रस्त्याला RSSचे लाड सर यांची 12 एकर जमीन घेतली। तेथे शेजारी पंत सबनीस यांची 11 एकर जमीन घेतली। दोन्ही जमिनी कोट्यवधी रुपयांना। पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर 10 एकर त्रिकोणी जागा बळकावली। राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालय शेजारी 10 एकर जागा स्वतःच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलसाठी बळकावली। ईश्वरपूर ताकारी रोडवर RIT कॉलेजसाठी 125 एकर जागा बळकावली। काय प्रकार आहेत हे? कुठलं तुमचं संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहेत? पेठ कोल्हापूर नॅशनल हायवेवर एका गुजराने 600 कोटीची बॉम्बे रेथॉन फॅक्टरी काढली। तिथे व्हीइंग व गारमेंटमध्ये कासेगावचा एक गुंड पोरगा व एक माणसाचं नाव लिहिलं त्यामध्ये, त्यांच्या जवळचा माणूस आहे। सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे, त्याचा मुलगा मॅनेजर म्हणून ठेवला। त्या गुजराला पळवून घालवलं असं लिहिलं आहे। सगळी मी माहिती घेतोय, हे माझं नाही, पण त्यांनी एक सांगितलं बाबा हे अक्षर माझं दाखवू नका, मी अत्यंत जवळचं आहे आणि तुम्ही एक एक विषय ऐकला, तुम्ही इथं स्टुडिओत सुद्धा परत कधी बोलवणार नाही, घरात माणूस कुणी चहा प्यायला बोलवणार नाही, अशी सगळी प्रकरणं आहेत। तुम्ही मी बोलतोय हे दिसतंय, अरे तुम्ही कृती काय करताय? हा एकाचा विषय नाही, असे महाराष्ट्रात अनेक विषय आहेत।